आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगावमध्ये एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याचा थरार, हजारो भाविकांची उपस्थिती। नांदगाव येथील श्री एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 12 गाड्या ओढण्याच्या थरारामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। येथील ग्रामदैवत श्री एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। नवसाला पावणारी माता म्हणून ख्याती असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी आणि हा थरार पाहण्यासाठी नांदगावसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। शक्ती आणि भक्तीचा संगम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। मानाच्या व्यक्तीने जनसमुदायासमोर पूर्ण ताकदीने या गाड्या ओढल्या। आई एकविरा देवीच्या नावानं चांग भलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। मंदिर परिसर आणि गाड्यांच्या मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि मांडव टाकण्यात आला होता। ग्रामीण भागातून हजारो भाविक दर्शनासाठी सकाळपासूनच रांगेत उभे होते। यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि यात्रा कमिटीच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नांदगावच्या या पारंपरिक यात्रेने सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच गावकऱ्यांमधील एकोपा पुन्हा एकदा अधोरेखित केलाय। सन 2026 चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त आमदार सुहास कांदे, नगराध्यक्ष सागर हिरे, हिंदू पंचकमोटी यात्रा उत्सव समिती यांच्या प्रेरणेतून नांदवड येथील एकविरा देवीची यात्रा सलग 7 दिवस आयोजित करण्यात आली आहे। यात्रेमध्ये विविध खेळणी, पाळणे, विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री, खरेदी, अनेक स्टॉल या ठिकाणी टाकले आहेत। या निमित्त नांदगाव शहरातील एकविरा देवी यात्रेत अनेक भाविक हजेरी लावतात व दर्शन घेतात। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।